चला सुरू करूया आपण. येतील ते येतील, थांबायचं नाही, कारण की आपल्याला राष्ट्रपती उपराष्ट्रपती घेऊन त्याच्यानंतर पीआयटी सुद्धा घ्यायचे, त्याच्यामुळं ठीक आहे. चला चालू करूया आपण. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती लिहून सुद्धा घ्यायचे. बघा, प्रॉपर ते 2 तासामध्ये पूर्ण करायचं असलं तर जराशी गडबड. ठीक आहे, चालू करूया. याच्या अगोदर 2 मिनिटं लेक्चर सुरू करायच्या अगोदर काल काय काय घेतलं आपण मागच्या लेक्चरला? काल आपण काय बघितलं? मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य. मार्गदर्शक तत्व आपण कोणाकडून घेतलेले आहेत? आयर्लंड कोणाकडून घेतले आहेत? ठीक आहे. मूलभूत कर्तव्य आपण कोणाकडून घेतले आहेत? कोणाकडून घेतले आहेत? रशिया. ठीक आहे. मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीनुसार ऍड करण्यात आले आहेत? 2 घटना दुरुस्त्या सांगितल्या. पहिल्यानं 10 ऍड केली, नंतर 1 ऍड केलं. पहिल्या 10 42वी घटना दुरुस्ती 1976 आणि शेवटचं 11वं 86वी घटना दुरुस्ती 2002. त्याच्यानंतर आपल्याला 3 शब्द सांगितले होते: राजकीय न्याय, सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय. राजकीय न्याय कोण देण्यासाठी संसदेमध्ये आहे? संविधानामध्ये आहे? मूलभूत हक्क. आणि सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी कोण आहे? मार्गदर्शक तत्वे. लक्षात आलं? कर्तव्य म्हणायचं नाही, मार्गदर्शक तत्व. इथं पण आपण मागच्या लेक्चर घेतलं होतं. आज आपण त्याच्या पुढे जाणार आहे. कलम 51A नंतर कलम 52 कोणते येते? राष्ट्रपती. आणि त्याच्यानंतर येते उपराष्ट्रपती. ठीक आहे. आपल्या भरतीसाठी जेवढे प्रश्न पडतील किंवा जेवढे काय महत्वाचं आहे स्लाइड मध्ये सगळं आहे. दुसरी गोष्ट, याच्यानंतर पीवायक्यू घेतले जातील. पीवायक्यू घेतल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की जास्त डेटमध्ये प्रश्न नसतात, पण करंटच्या अनुषंगाने जी काय माहिती असते ती सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेली आहे. ठीक आहे. चल, पहिल्यांदा समोर काय दिसायला बघा, काय दिसतंय? बघा, शासनाच्या मुख्य 3 बाजू आहेत. काल जे आपण डिस्कस करत होतो, शासनाच्या मेन 3 बाजू आहेत. त्यातली एक बाजू इथं लिहिली आहे, एक बाजू मध्ये आहे, एक बाजू या बाजूला आहे. ठीक आहे. 3 बाजू बघा कोणत्या कोणत्या. एक आहे कायदे मंडळ, दुसरं काय आहे? कार्यकारी मंडळ, आणि तिसरं जी बाजू आहे ती कोणती आहे? न्यायमंडळ. बरोबर? 1, 2, 3. आता या तिघांच्या पैकी आपण आज सुरुवात कशाला करणार आहे? राष्ट्रपतींना. बघा, या तिघांच्या पैकी आज सुरुवात कशाला करणार आहे? राष्ट्रपतींना. आपण राष्ट्रपती घेणार, मंत्रिमंडळ घेणार, त्याच्यानंतर जी काय प्रशासकीय यंत्रणा आपल्याला नंतर फक्त नॉमिनल बघायची असते, त्याच्यानंतर घेणार संसद झाली की त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, आणि खालची जी एकंद न्यायालय म्हणजे तुमची कनिष्ठ न्यायालय शेवटची. बरोबर आहे? ती सुद्धा आपल्याला बघायची आहे. आता बघा, याच्यामध्ये सुरुवातीला ह्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन देऊ आपण. ह्या 3 शाखा, ज्याला शासनाचे 3 स्तंभ म्हटले जातात, लोकशाहीचे त्रिकोण असं म्हटलं जातं, ते म्हणजे काय? पहिलं आहे कायदे मंडळ. आता बघा, कायदे मंडळ म्हणजे काय? कायदा करणारं मंडळ. कायदा करणारं मंडळ. कायदा म्हणजे काय? आता समजा एखादा कायदा केलेला आहे की बाबा क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांनी टोपी घालून यायचं. कायदा काय केला सरकारनं? काय नाही, टोपी घालून, हेल्मेट घालून यायचं, मास्टरने मारतो हेल्मेट घालून यायचं. मग जर काय हे सांगितलं असेल तर आपण त्याला काय म्हणणार? कायदा कुणी केला? शासनानं. एक गोष्ट किंवा एक संघटना आहे, एक संस्था आहे जी तुमची काय तयार करते? कायदा. ती म्हणजे कोणती आहे तुमची? या दोघांची मिळून पहिली संसद तयार झाली. काय झाली? संसद. कायदा तयार करण्याचा अधिकार कुणाकडे आहे? संसद. बरोबर आहे? तुमच्या या बीजेपी सरकारनं तुम्हाला हे केलं, काय केलं? जीएसटीचं बिल आणलं 2017ला, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणला. मोदी म्हटले की आम्हाला लागू करायचं आहे. त्यांच्या म्हणण्याने लागू झाला काय? त्यांना कोणाची परमिशन लागली? कोणाची? संसदेची परमिशन लागली. आता म्हणले नारी शक्ती विधेयक आणणार. सरकार काय म्हणलं? नारी शक्ती विधेयक आणणार. पण सरकारनं म्हटलं आणि लगेच झालं असं होईल काय? नाही. सरकारचं म्हणणं तयार आराखडा कोणी केला? सरकार. म्हणजे ड्रायव्हिंग सीटवरती कोण आहे? सरकार. सरकार ठरवणार कोणत्या दिशेला वळायचं. पण जी चाकं आहेत, पुढची 2 चाकं मेन, ड्रायव्हिंग सीटला कोण बसलंय? सरकार. म्हणजे त्यांचं मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळ ठरवणार काय करायचंय, आणि ते स्टेरिंग ठरवणार. स्टेरिंग ठरवणार म्हणजे काय? त्या स्टेरिंगला सपोर्ट कोणाचा मिळाला पाहिजे? चाकांचा. 2 चाकं आहेत, एक आहे राज्यसभा, एक आहे लोकसभा. ह्या 2 चाकांचा सपोर्ट मिळाला तर ती गाडी योग्य दिशेला वळणार. म्हणजेच कायदा जो मेन तयार करायचा आहे तो कोण तयार करतं? राज्यसभा आणि लोकसभा. समजते?
ही कायदा तयार करणार. कायद्याचा मूळ आराखडा तयार करण्याची गोष्ट कुणाकडे आहे? मंत्रिमंडळाकडे. कुणाकडे आहे? मंत्रिमंडळ. बरोबर. आता बघा, मोदी म्हणले की आम्हाला कायदा करायचा आहे, त्यांच्या मंत्रिमंडळाने ठरवलं कायदा करायचा आहे, कायदा केला. कायदा झाल्यानंतर, कायदा तयार झाल्यानंतर संसदेने त्याला मंजुरी दिली. संसदेने मंजुरी दिल्यानंतर आता ज्यावेळी तिथं कायदा लागू आहे, बरोबर, आपण जीएसटी भरतोय. तुम्ही ज्यावेळी कोणतीही गोष्ट परचेस करताय त्याच्यावरती जीएसटी लागतोय. जेवाय जरी गेला हॉटेलमध्ये तर त्याच्यावरती जीएसटी लागतोय. 9.5% 9.5% जीएसटी लागतोय. आता हा जीएसटी आकारायला चालू केला. मग त्याच्यानंतर ह्या सगळ्यांनी मिळून मग मंत्रिमंडळानं म्हणले की आम्हाला काय करायचंय? कायदा तयार करायचा आहे. यांनी मांडला कुठं? संसदेमध्ये. कुठं मांडला? संसदेमध्ये. संसदेमध्ये हॅलो, हा, संसदेमध्ये मांडल्यानंतर संसदेने मंजुरी दिली. मग त्याच्यानंतर सर्वात शेवटी कोणाकडे जाणार आहे? सहीसाठी राष्ट्रपतीकडे. कोणाकडे जाणार आहे? राष्ट्रपतींच्याकडे जाणार आहे. राष्ट्रपतींच्याकडे गेल्यानंतर राष्ट्रपतींच्याकडे गेल्यानंतर राष्ट्रपतींनी सही झाली की तो कायदा काय झाला? मंजूर झाला. तो कायदा लागू झाला. बरोबर. आता येथे तिसरी स्टेप म्हणजे काय? प्रशासकीय यंत्रणा. त्याच्या अगोदर कोण येणार आहे? सर्वोच्च न्यायालय. म्हणजे बघा टप्पा कसं कसं असतो. हा कायदा तयार करण्याची मूळ संकल्पना यांनी मांडली, मंजुरी यांनी दिली, सही यांनी केली. ठीक आहे. कायदा तयार झाला. तो कायदा तयार झाला की सर्वोच्च न्यायालयाला अधिकार असतो किंवा तयार चांगला योग्य प्रकारे झालाय का नाही झालाय चेक केलं पाहिजे. कोणाच्यावरती अन्याय होतोय का नाही होतोय हे कोण चेक करणार? सर्वोच्च न्यायालय. आणि सगळं चेकबिक झालं म्हणजे इथं न्यायिक पुनर्विलोकन झालं. त्याच्यानंतर कोणाची चालवणार? प्रशासकीय यंत्रणा. म्हणजे आता इथं तुमचा जीएसटी ऑफिसर आले. कोणाला? जीएसटी ऑफिसर. म्हणजे जे आता तुमचे पैसे गोळा करणार आहेत. म्हणजे पूर्ण कायदा लागू करण्याच्या गोष्टी कुठे आल्या? प्रशासकीय. कळते का? म्हणजे कार्यकारी मंडळाचं काम काय आहे? आराखडा तयार करणं. आराखडा तयार करणं, मूळ आराखडा तयार करणं. आराखडा तयार झाल्यानंतर त्याची मंजुरी मिळाली, इकडनं मंजुरी मिळाली की तो आराखडा आहे तसा लागू करायचं काम मूळ कोणाकडे आहे? कार्यकारी. म्हणजे काम करायचं काम कोणाकडे आहे? कार्यकारी यंत्रणेकडे आहे. आणि या कार्यकारी यंत्रणेमध्ये कोण कोण आहेत? राष्ट्रपती आहेत, मंत्रिमंडळ आहे आणि प्रशासकीय यंत्रणा आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या कार्यकारी याच्यामध्ये आहेत. बरोबर आहे. आता आपल्याला समजून घ्यायचं नेमकं हे 3च स्तरावरती कसं कसं चालणार आहे थोडक्यात. बघा, एक म्हणजे कोणाली तुमची संसद. संसदेचे 2 भाग, राज्यसभा आणि लोकसभा. उद्या आपल्याला ह्या दोन्ही पण संस्था बघायच्या आहेत. राज्यसभा काय आहे, लोकसभा काय आहे, त्यांच्या सदस्य संख्या किती असतात, सध्याचे त्यांचे पदाधिकारी कोण आहेत. बरोबर आहे. सगळ्या भाग आपण इथे पाठ करून घेणार. आता बघा, ह्या झाल्या 2 सभा. यांच्यातलेच सदस्य मिळून काय तयार होते? म्हणजे तुमचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. हे तुमचे डायरेक्ट पंतप्रधान झालेत काय? नाही. ते काय झाले? पहिल्यांदा काय झाले? खासदार झाले. बरोबर. आपल्याला ते कोणत्या पक्षाचे आहेत हे सुद्धा माहिती आहे. उद्याच्या लेक्चरला त्या सगळ्या गोष्टी तिथे डिस्कस होतील. बरोबर आहे. जेव्हा आपण संसद बघेल आणि मंत्रिमंडळ बघेल. खासदार झाले. मग या खासदारांचे यांच्यातलेच काही लोकांची मिळून काय तयार होते? मंत्रिमंडळ तयार होते. बरोबर आहे. या मंत्रिमंडळातलेच समजा ही 70-80 जण आहेत. किती आहेत? 70-80 वेगवेगळी खाती असतात. त्या वेगवेगळी खाती ह्या मंत्रिमंडळामध्ये वाटली जातात. ह्या मंत्रिमंडळात वाटल्यानंतर यांच्यातलेच 10 ते 15 जण स्पेशल बाहेर काढले जातात. बघा, मुख्य संसद झाली. संसदेमध्ये कोण निवडून येणार? खासदार. या खासदारांच्या पैकी त्यांच्या म्हणजे कोणाच्या? बीजेपीच्या किंवा समजा संयुक्त सरकार तयार झाले, 2-3 पक्षांचं मिळून सरकार तयार झाले, तर त्यावेळी प्रत्येक पक्षातील महत्वाच्या व्यक्ती घेऊन काय तयार केलं जाते? मंत्रिमंडळ तयार केलं जाते. मोठं मंत्रिमंडळ असते. मंत्रिमंडळ तयार झालं की त्याच्यानंतर त्याच्यामधल्याच किती जणांना? 10 ते 15 जणांना सेपरेट विशेष दर्जा देऊन काय केलं जाते? कॅबिनेट. काय असतं? थिंक टँक ज्याला म्हणतो आपण. विचाराचं पूर्ण तिथं विचाराचं मंथन केलं जातंय. विचार सगळा केला जातोय. जे सरकार चालवलं जातंय. आता बघा, आपण काय म्हणतोय? सरकार चालवणारं कोण आहे? मोदी आणि दादा. दादा कोण आहेत? मोठा भाई अमित शहा. बरोबर. ही 2च व्यक्ती ड्रायव्हिंग सीटवरती आहेत. यांच्या पाठीमागं त्यांचं जे कॅबिनेट मंत्री आहेत, कॅबिनेटचं मंडळ आहे, ज्याच्यामध्ये जयशंकर आहेत. बरोबर. ही सगळी जी महत्वाचे व्यक्ती भरलेले आहेत बघा. परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, ह्याच्या विविध काय भरले आहेत? सगळे भरले आहेत. यांची काय असते? ही ठरवणार काय करायचं.
तुम्ही उरी बघितला, उरी पिक्चर बघितला, त्याच्यामध्ये ज्यावेळी तो अटॅक होतोय त्याच्यानंतर त्या पिक्चरमध्ये आपले सगळेजण ते म्हणजे पंतप्रधान वगैरे सगळेजण एकत्र येऊन बसले. त्या मिटिंगला 70-80 जण होते का 70 जण होते? किती होती? तेवढीच थोडी होती. तेवढीच थोडी होती म्हणजे काय, की बाबा त्याच्यामध्ये कशामध्ये त्या तुमच्या तेवढ्याशा लोकांच्या ह्याच्यामध्येच त्यांनीच डिसिजन घेतला की एअर स्ट्राईक करायची किंवा काहीतरी हल्ला करायचा. हे त्यांच्या याच्यात ठरवलं. म्हणजे काय झालं की बाबा कॅबिनेट ठरवते सरकारची दिशा काय असणार. बरोबर. मुख्य मेन काम कोणाचं आहे? कॅबिनेट. हे सेम तुमच्या राज्याच्या बाबतच असणार. राज्याच्या बाबत सुद्धा सेम असणार. राज्यामध्ये पहिल्यांदा काय असणार? राज्य विधिमंडळ. काय असणार आहे? राज्याचं विधिमंडळ. विधिमंडळामध्ये दोन गोष्टी असणार, विधान सभा आणि विधान परिषद. बरोबर आहे? विधानसभा, विधान परिषद. परत यांच्यामधनच एक जण काय निवडायला असणार, तुमच्याला काय म्हणतोय आपण आमदार. आमदार आले, आमदारांच्यातनं निवडणार कोण? मंत्रिमंडळ. बरोबर आहे काय? आणि मंत्रिमंडळातनं परत कोण? कॅबिनेट. दोन्हीकडं बघा, केंद्रामध्ये जे मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळाचा जो प्रमुख असणार आहे, या सगळ्यांचा प्रमुख म्हणजेच कोण? पंतप्रधान. इथं बरोबर. इथं मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणजेच कोण असणार? मुख्यमंत्री. आणि या सगळ्या ही बाजू सिस्टीम झाली पूर्ण, ही सगळी सिस्टीम पूर्ण राज्यामध्ये झाली, ही सेंटरमध्ये झाली. याच्या शेवटी म्हणजे या सगळ्यातनं जे काही मंजूर होऊन येईल काय होईल याच्यावरती सही करायचं कोण असतात? राष्ट्रपती. आणि इकडे कोण असतं? इथे कोण असणार? राज्यपाल. कळते का? इकडे राष्ट्रपती, तिकडं राज्यपाल. ही सगळी सिस्टीम आपल्याला अभ्यासायची. कळते का? आणि यातला पहिला पैलू म्हणजे आपण कोण बघणार? राष्ट्रपती. समजलं? क्लिअर आहे? त्यामुळं ह्याच्यामध्ये काय काय बघितलं? आता मुख्य कार्य काय? कायदे बनवणं, धोरणं ठरवणं आणि मंजूर करणं, शासनावर नियंत्रण ठेवणं. शासनावरती नियंत्रण ठेवणं याचा अर्थ आपला समजून घ्यायचा आहे. शासनावरती नियंत्रण म्हणजे काय? ज्यावेळी या सरकारला वाटेल, कोणाला? थोडक्यात थोडक्यात आता समजा काय चालू आहे, हे चालू आहे जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. बरोबर आहे? आता संपूर्ण देशाला असं वाटायला लागलंय की नाही नाही नाही, हे मोदी सरकार चुकलंय. बरोबर. मग अशा कंडिशन मध्ये समजा संसदेमध्ये हा मुद्दा गेला आणि संसदेतले जे काही 543 सदस्य आहेत संसदेच्या सध्याचे, लोकसभेचे, ते लोकसभेचे सदस्य म्हणले की तुम्ही आता मुख्य काय म्हणतात पंतप्रधान पदावरती राहण्यासाठी योग्य नाही. यालाच म्हणतोय शासनावरती नियंत्रण ठेवणं. म्हणजेच काय? शासनावरती नियंत्रण ठेवणं म्हणजे काय? शासन आता आराच्या बाहेर गोष्टी करायला लागलं तर हेच लोकसभा त्यांना काय सांगू शकते, तुम्ही तुमच्या पदावरून काय या, खाली या. कळलं? म्हणजे सर्व काही आहे ते कोणाच्यावरती डिपेंड आहे? लोकसभा. आणि इथं ज्याला बहुमत असतं तो राज्य करतो. लोकसभेमध्ये ज्यांना बहुमत आहे तो काय करणार? राज्य करणार. आता बघा, इथं बीजेपीला बऱ्यापैकी जास्त बहुमत आहे. बरोबर. त्याच्यामुळं आपले सदस्य आपल्या आकड्यात जायत नाहीत म्हणून ती लोक जास्त हाईक करत आहेत आता सध्या जे चालू आहे ते. बरोबर. अर्थसंकल्प मंजूर करायचा, कसा करायचा, काय करायचा हे आपण संसदीय टॉपिकमध्ये परत बघणार आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती आपला आज बघायचा आहे, मंत्रिमंडळ पुढच्या लेक्चरमध्ये येईल. त्याच्यानंतर न्यायपालिका, कायद्याचे अर्थ लावणारी व न्याय देणारी संस्था. कायद्याचे अर्थ लावणारी व न्याय देणारी संस्था. ठीक आहे. लेक्चरमध्ये हॅलो, लेक्चरमध्ये रे करतो म्हणतो. चल. हा, कायद्याचा अर्थ लावायचा जो काही कायदा इथं तयार केला जाईल या कायद्याचा अर्थ लावण्याची मेन जबाबदारी कोणाची आहे? न्यायमंडळ. बरोबर. मग न्यायमंडळामध्ये 3 स्तर आहेत. 3 स्तरीय न्याय व्यवस्था आपली आहे. एक म्हणजे केंद्रामध्ये, दुसरी म्हणजे राज्यामध्ये, तिसरी म्हणजे स्थानिक जिल्ह्यामध्ये जे असणार आहे ती. मग पहिली केंद्रामध्ये कोणती आहे? राज्यामध्ये कोणती आहे? इथे खंड न्यायालय, तुम्हाला कनिष्ठ न्यायालय म्हणा, कनिष्ठ न्यायालय, जिल्हा न्यायालय, ठीक आहे. तहसील, जिल्हा स्तरावरती न्यायालय, नागरी फौजदारी खटले, जनतेला न्याय प्रदान करणे हे त्यांचं मुख्य काम आहे पहिल्यांदा. बरोबर. हे सगळं कुठे नाही? तिसऱ्या लेवलला नाही, थर्ड स्टेपला. बरोबर. आपल्याला प्रश्न कुठं पडतात? सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयावरती सर्वात जास्त प्रश्न असतात, कारण की मूळ आधारस्तंभ तुमच्या ह्याचे न्याय व्यवस्थेचे कोण आहे? सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. सर्वात जास्त भर किंवा सर्वात जास्त कामाचा लोड कुठं असेल?
काय वाटतं? कुठं असतो? उच्च न्यायालय असतो. म्हणजे काय बघा, एक तर राज्याच्या सगळ्या केसेस इथं, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं कधी जावं लागतं, याच्यातनं अपीलवरती करून इथं जावं लागतं. सर्वोच्च न्यायालयाचा अभ्यास करत असताना त्या गोष्टी आपल्याला कळतील की सर्वोच्च न्यायालयामध्ये केस कोणत्या कोणत्या असतात. राज्य विरुद्ध व्यक्ती, म्हणजे मीच महाराष्ट्र शासनाच्या विरोधात केस लावली, मीच कोणाच्या विरोधात लावली, दोन राज्यांच्या दरम्यानच्या केस असेल, कर्नाटकची आणि कोणाची केस चालू आहे, महाराष्ट्राची केस चालू आहे बेळगाव बद्दल, बरोबर. तर ती कुठं असली पाहिजे, म्हणजे हे सांगितलं जाते राज्यांच्या मधला वाद, आंतरराष्ट्रीय वाद सगळे कुठे असणार, सर्वोच्च न्यायालय. पण स्थानिक लेवलचे सगळे खटले कुठे भरले जातात, उच्च न्यायालय. इथल्या सगळ्या अपील इथं असतात. त्याच्यामुळे बऱ्यापैकी जास्त केसेस चालू कुठं आहे, उच्च न्यायालय. समजली तीन स्तर काय ते, पहिली कोणती, दुसरं, तिसरं, ठीक. चला. त्याच्यानंतर आज आपण काय बघायचं आहे, आपले राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती बघायचे आहेत. त्यांच्यामध्ये मुख्य आहेत राष्ट्रपती, त्यांच्यावरती जास्त भर असतो. सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत भारताच्या, द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत. आणि त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न असणार आहे. मागल्या वर्षी करंट अफेअर्सच्या अनुषंगाने सुद्धा हे प्रश्न विचारले, पण आता सुद्धा यावर्षी सुद्धा पडणार. कारण की राष्ट्रपती हे काय आहेत, मुख्य भारताचे प्रथम नागरिक आहेत. काय आहेत, भारताचे प्रथम नागरिक. त्याच्यामुळे यांच्यावरती जास्त प्रश्न असणार आहेत, बरोबर. आता राष्ट्रपती हे पद आपण कुणाकडून घेतले, ब्रिटन. कुणाकडे घेतलं आहे, ब्रिटन, बरोबर. त्याच्यानंतर राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. कशा असतात, नामधारी. म्हणजे शासन जे चालवलं जाते, जे सरकार चालवलं जाते, ते कोणाच्या नावाने चालवलं जाते, राष्ट्रपतींच्या नावानेशी, त्यांच्या सही शिक्क्यानेशी चालत असते. पण मूळ अधिकार कुणाकडे असतात, पंतप्रधान. म्हणून म्हणून देशाचे प्रमुख कोण असतात, म्हणजे कशात वास्तविक प्रमुख ज्याला म्हणतो आपण, ते कोण आहेत, पंतप्रधान. वास्तविक ऍक्च्युअल पॉवर कोणाकडे आहे, मोदींच्याकडे आहे का द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्याकडे आहे, बरोबर आहे, मोदींच्याकडे, बरोबर. डिसिंग कोण घ्यायला आता, मोदी, बरोबर. म्हणजे मेन पॉवर कोणाकडे आहे, मोदींच्याकडे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मग यांना काय म्हणलं जातं, नामधारी प्रमुख. काय म्हणलं जातं, नामधारी प्रमुख. भारताचे प्रथम नागरिक कोण असतात, ठीक आहे. प्रथम नागरिक आलं तोपर्यंत लागलं मी प्रथम नागरिकांचं सुद्धा सांगतो. बघा, एक असतो देशाचे, राज्याचे, त्याच्यानंतर एखाद्या शहराचे, गावाचे, जिल्ह्याचे, चला, एका देशाचे कोण असतात, राष्ट्रपती. नेक्स्ट, राज्याचे कोण असतात, शहराचे महापौर कोण असतात, गावचे प्रथम नागरिक, आणि जिल्ह्याचे प्रथम नागरिक कोण असतात, पालकमंत्री. जिल्ह्याचे पालकमंत्री. हे महत्वाचं आहे, हे आपण लिहून घेतानंतर एकत्र लिहून घेऊ, ठीक आहे. कारण की जिल्ह्याचं मेन तुम्हाला असं वाटू शकतं की जिल्ह्याचं कोण येऊ शकते, जिल्हाधिकारी हे नाव पटकन तोंडात येते आणि ऑप्शनमध्ये सुद्धा असते. पण ऍक्च्युअल जो आपण काय म्हणतो प्रथम नागरिक, हे निवडून आलेले असतात. नेहमी लक्षात ठेवा, प्रथम नागरिक असतात निवडून आलेले. त्याच्यामध्ये कोणीही तुमचा प्रशासकीय सेवेतला दिसणार नाही, कळालं. हे नाही, गावाची प्रथम नागरिक सरपंच, सरपंच, ठीक आहे. चल पुढं, लक्षात आलं. आता बघा याच्यामध्ये कलम किती भाग मध्ये आहे, भाग 5. भाग 4 कोण म्हणलो, मार्गदर्शक तत्वे. आणि भाग 4A मूलभूत कर्तव्य. आणि त्याच्यानंतर मी काय म्हणलो, 51A इथं सपला आपण कालच्या लेक्चरला. त्याच्यानंतर 52 पासून कोण याला सुरुवात होणार आहे, राष्ट्रपती. म्हणजे भाग कितवा असणार, भाग कितवा, 5वा. कलम किती, 52 ते 62. आता बघा ऍक्च्युअल मध्ये तुमचं जे केंद्र सरकार आहे, काय केंद्र सरकार, हे केंद्र सरकार येते तुमचं भाग 5 मध्ये, ठीक आहे. मग केंद्र सरकारमध्ये भाग काय, 1 नंबर येणार राष्ट्रपती, 2 नंबर उपराष्ट्रपती, त्याच्यानंतर 3 नंबर येणार पंतप्रधानांचं कलम सेपरेट नाही, मंत्रिमंडळ आहे. काय आहे, मंत्रिमंडळ. त्याच्यानंतर 4 नंबर येणार तुमचे महान्यायवादी. त्याच्यानंतर येणार 5 नंबर संसद.
आणि संसद ज्यावेळी संपते त्यावेळी इथं संसदेच्या शेवटचे कलम म्हणजे कलम 123, ज्याला आपण काय म्हणतो राष्ट्रपतींचा अध्यादेश करण्याचा अधिकार जो आहे तो 123 मध्ये येतो. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि सर्वात शेवटी 7 नंबरला येते कॅग. असे हे पूर्ण ह्या तिन्ही ह्या 7 पर्यंतच्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या झाल्या तुमच्या काय आहे केंद्र सरकार. हे कलम कितीपर्यंत जाते 152 पर्यंत. म्हणजे कुठनं 52 पासून 152 पर्यंत सगळी कलम ही तुमची केंद्र सरकारची. त्याच्यानंतर मग राज्यपाल सुरू होणार. काय सुरू होणार? सॉरी 51 148 ते 151 तुमचे कॅग आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर महालेखा सॉरी त्याच्यानंतर कोण येणार तुमचा 152 पासून राज्यपाल येणार. म्हणजे बघा राज्यपाल पर्यंत जेवढी सगळी सिस्टीम आहे ही सगळी सिस्टीम कोण असणार? केंद्र सरकार. काय आहे? केंद्र सरकार बरोबर. केंद्र सरकारच्या आता तुम्हाला यातला अभ्यास कसा होत आहे सेपरेट करायचे. एवढी सगळी कलम सुद्धा आपल्याला पाठ करायची नाही. ठीक आहे. आता बघा इथं बघितलं नेक्स्ट बघू इकडच्या बाजूला बघा या सध्याच्या आपल्या कोण आहेत राष्ट्रपती आहेत. यांच्यावरती प्रश्न कुठं कुठं तयार होतो बघा. या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? कितव्या आहेत? 15व्या. त्याच्यानंतर त्यांचा जन्म कुठे झाला? ओडिसा. याच्यावरती प्रश्न आहे पीवायक्यूला नंतर सुद्धा बघायचा आहे. जन्म कुठे झाला आहे म्हणजे त्यांचं मूळ राज्य कोणतं असणार? ओडिसा बरोबर. त्याच्यानंतर बघा शिक्षण सांगितले राजकीय कारकीर्द काय सांगितलं किंवा ते कोणत्या पक्षाचे आहेत? कोणाचे आहेत? बीजेपी. त्याच्यानंतर राष्ट्रपती म्हणून नेमणूक झालेली आहे. पुढं काय सांगितले? भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. आणि महिला राष्ट्रपती किती आहेत? महिला राष्ट्रपती किती आहेत? दुसऱ्या. प्रतिभाताई पाटील यांच्या नंतरच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. पण पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी. परत बघा अजून ह्याच्यामध्ये एक मुद्दा राहिलाय की त्या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या? हा राज्यपाल कोणाच्या होत्या? लक्षात आलं? व्यवस्थित लक्षात घेणार. जन्म कुठे झालाय? ओडिसा. मूळ राज्य ओडिसा. पण राज्यपाल कधीही ज्या व्यक्तीचा जन्म ज्या राज्यामध्ये झालेला आहे त्या राज्यामध्ये त्यांना राज्यपाल हे पद मिळत नाही. म्हणजे तुम्ही समजा उद्या कितीही मोठ्या राजकारणामध्ये घुसला आणि राजकारण करायला किंवा कितीही मोठं जरी झाला तरी महाराष्ट्राचे राज्यपाल पद तुम्हाला कधीही मिळत नाही. हे रूढी परंपरानुसार चाललेलं आहे की बाबा ज्या स्थानिक म्हणजे ज्या राज्याचा आहे त्या राज्यापेक्षा बाहेरच्या राज्यामध्ये त्यांना काय द्यायचं आहे? काय द्यायचं आहे? राज्यपाल पद द्यायचं. त्याच्यामुळं याचा आपण काय म्हणणार 15व्या. ओडिसा लक्षात ठेवलं बीजेपीच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवली? महिला किती आहेत? दुसऱ्या. आणि राज्यपाल कोणत्या? झारखंडचे. ठीक आहे. समजलं काय? पुढे प्रश्न आला मी विचारणार पण यायला पाहिजे. हा आता आपल्याला काय बघायचं राष्ट्रपती आणि त्यांची महत्वाची जी कलम आहेत. आता राष्ट्रपतींचं मूळ काम चालू होणार. राष्ट्रपतींच्या वरती कुठे प्रश्न असतो? पहिली गोष्ट यांच्यावरती कलमांच्या वरती प्रश्न येऊ शकतो. आला तर डीप मध्ये भरतीसाठी. नसेल तर इतर वेळी तुम्हाला कुठेही हे प्रश्न महत्वाचे आहेत. जेवढं काय आहे तेवढं आपण एकदम बघू. आधी नुसती नजर का चला हे चालू करायच्या अगोदर जर असं मी पाठीमागे स्लाइडला परत जातो. कुठे गेलो आपण? हा ठीक आहे. याच्यापेक्षा अजून एक सांगतो खाली. बघा हे कोणकोणती पदं बघा. पदं एक राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, विधानसभा विधान आणि विधान परिषद. म्हणजे आमदार इकडं असणार इकडं खासदार. पण खासदार पण दोन प्रकारचे असतात. कोणतं? राज्यसभेचा खासदार आणि लोकसभेचे
खासदार. त्याच्यानंतर आमदार पण दोन प्रकारचे, विधानसभा, विधान परिषद. हे आपलं उद्याच्या लेक्चर परत बघायचंय. पण एकदा वय डिस्कस करून घेऊया पूर्ण. म्हणजे बघा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती होण्यासाठी वयाची अट किती आहे? सेम इकडच्या बाजूचा मेन महत्वाचा व्यक्ती कोण आहे? बरोबर, त्यांचं पण वय किती आहे? 35. कळते का बघा? मेन टॉपची माणसं किती वयाच्या पाहिजे? 35. मिनिमम वय किती पाहिजे? 35च्या पुढे. ठीक आहे. आता बघा, इकडची राज्यसभा आणि पलीकडची विधान परिषद, इकडची राज्यसभा, पलीकडची विधान परिषद, यांचं वय किती आहे? 30. किती आहे? 30. इकडं पण 30, तिकडं पण 30. बरोबर. आता बघा, इकडं लोकसभा आहे, इकडं विधानसभा आहे. दोघांचं वय किती? 25. किती आहे? 25. बरोबर. त्याच्यानंतर अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये वय किती असतं? 21. किती आहे? 21. बरोबर. तिथं वय 21. आणि मतदानाचं वय किती आहे? लक्षात आलं? ह्याच्यामध्ये तुमचे सगळेच प्रश्न वयाचे कम्प्लीट होतील. बरोबर. खालच्या कडनं वरती जाईपर्यंत ते रँकिंग लावत जायचं. मतदानाचं वय 18. 18 नंतर तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये निवडणुका लढवायची असेल वय 21. राज्यसभेचा सॉरी विधान सभेचे आमदार होण्यासाठी वय किती? 25. विधान परिषदेचे आमदार, लोकसभेचे, राज्यसभा, त्याच्यानंतर राज्यपाल, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती. लक्षात आलं? मग याच्यामध्ये मी सिंपलचा प्रश्न बदलला. एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान व्हायचं आहे तर वय किती पाहिजे? किती पाहिजे? 25. किती पाहिजे? 25. म्हणजे कितव्या वयी तुम्ही पंतप्रधान होऊ शकता? 25. 25. लक्षात आलं? तो त्यांचं काय सांगितलं, तो इथे निवडून आला पाहिजे, लोकसभा किंवा राज्यसभा कुठे एका जागी निवडून आला पाहिजे. मिनिमम वय विचारलं 25 म्हणून. लक्षात आली वय? ठीक आहे. आता एक 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 बघू. पहिला काय सांगितलं? कलम किती? मेन कलम, भारत देशासाठी एक कोण असतील? राष्ट्रपती असतील. कोण असतील? राष्ट्रपती. म्हणून पदाची तरतूद, राष्ट्रपती या पदाची तरतूद कलम किती सांगितली? 52. काय सांगितलं? भारताला एक कोण असतील? राष्ट्रपती. भारताला एक कोण असतील? राष्ट्रपती. आता बघा, 53 मध्ये डायरेक्ट निवडणूक नाही त्यांची. 53 मध्ये काय सांगितलं? कार्यकारी सत्ता किंवा जे काय कार्य चालेल, देशाचं जे काय कार्य चालेल, ते कुणाच्या नावाने चालणार? राष्ट्रपतींच्या नावाने चालणार. कुणाच्या नावाने चालणार? राष्ट्रपती. समजा एखाद्या देशासोबत करार केला, काय केला, तर त्याच्यावरती जो सही शिक्का दिला जातो, म्हणजे कुणाच्या नावाला बाबा हा करार झाला, सगळे आंतरराष्ट्रीय करार हे राष्ट्रपतींच्या नावाने होतात. राष्ट्रपतीच्या नावाने. म्हणून संघाची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे निबंधित असते. म्हणजे काय? राष्ट्रपतींच्याकडे ते सर्व अधिकार कोणाला असतात? राष्ट्रपतींच्याकडे असतात. बरोबर. त्याच्यानंतर कलम 54 महत्वाचा आहे. ही कलम सगळी पाठच करायची, पण मेन गोष्टी लक्षात घ्या. कलम 54 काय सांगितलं? निवड प्रक्रिया, राष्ट्रपतींची निवडणूक. हे चुकले. ठीक आहे. राष्ट्रपतींची निवडणूक कशी केली जाते, काय केली जाते, याच्यावर कोण कशा प्रकारे नेमणूक केली जाते याचं पण बघणार आहे. एकदा ही कलम वाचतो आणि मग ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. निवड प्रक्रिया असते, निवडणुकीची पद्धत कशी असणार ते सांगितलं कलम किती? 55. निवड प्रक्रिया असणार आणि त्याच्यामध्ये सांगितलं निवड प्रक्रिया कशी असणार हे 55 मध्ये सांगितलं. 56 मध्ये सांगितले पदाचा कालावधी किती वर्षाचा असेल? 5 वर्ष. जास्तीत जास्त किती वर्ष राहू शकतात पदावरती? 5 वर्ष. त्याच्यानंतर पुनर्निवडणूक होऊन त्यांच्या जागी ते निवडून येऊ शकतात. काय? येऊ शकतात. कितीही वेळा येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 58 सांगितलं पदाच्या ज्या काही अटी वगैरे आहेत त्या सांगितल्यात आणि महाभियोगाची तरतूद 61 मध्ये सांगितली. पुढल्या पेजवरती परत तुम्हाला सगळी कलम एकाकडे दिली आहेत, त्याच्यामध्ये क्लिअर होईल. बरोबर. इथे महत्वाची कलम फक्त दिली आहेत बघा. मला एका व्यक्तींना काय करायचं आहे? राष्ट्रपती म्हणून निवडून द्यायचंय. काय निवडून द्यायचंय? राष्ट्रपती म्हणून निवडून द्यायचं. तर अशा कंडिशनला एक म्हणजे काय, निवड करायची आहे मला आणि एखाद्या बाजूला लिहितो 2 नंबर पदावरून काढून टाकायचं. एक मला काय करायचे आहे? निवड करायची. दुसरी मला काय करायचंय? पदावरून काढून टाकायचं. आता बघा, निवड प्रक्रियेमध्ये 2 शब्द तुम्हाला येणार आहेत. एक आहे
नामनिर्देशित आणि 2 नंबर ज्याला काय म्हणतोय निर्वाचित. काय असणार आहे परीक्षेमध्ये कदाचित हे प्रश्न दिले जातील, बरोबर आहे, हे शब्द दिले जातील किंवा आपण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी नामनिर्देशित म्हणजे नावाने लक्षात ठेवणं, निर्वाचित म्हणजे निवडून आलेले. राष्ट्रपतींच्या अधिकाराची पुढे जे बघणार ते तुम्हाला करते. तुमच्या राज्यसभेमध्ये जागा किती आहेत? 250. 250 राज्यसभेमध्ये जागा किती आहेत? 250. त्यातल्या 12 जागा ह्या आपण काय करतोय, राष्ट्रपती स्वतः म्हणतात हा ह्याला जागा द्या, त्याला जागा द्या. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या सहीनिशी त्यांना खासदार केलं जातं. मग विविध म्हणजे काही अशाच नाही जे संगीतातले असतील, काही स्पोर्ट्स मध्ये असतील, काही समाजसेवेमध्ये असतील, काही उद्योगपती असतील, अशी विविध लोकांना काय केलं जाते, राज्यसभेमध्ये स्थान दिलं जाते. यांना म्हणतोय काय, नावानं दिलं, नामनिर्देशित कोण आहेत, नामनिर्देशित, त्यांची निवडणूक झालेली नसते. कळते का बघ. आणि निर्वाचित म्हणजे निवडून दिलेले, मतदान केले कोणतरी त्याला निवडून द्यायसाठी, त्याला काय म्हणतोय निर्वाचित. समजते का? निर्वाचित म्हणजे काय आणि नामनिर्देशित म्हणजे काय. निर्वाचित म्हणजे काय, डायरेक्ट त्यांना पदावरती दिले, आणि निर्वाचित म्हणजे काय, निवडून दिले. मग राष्ट्रपतींच्या निवड प्रक्रियेमध्ये 2 घटक असतात. एक असते कोण, संसद, आणि दुसरं असते विधानसभा. हे राज्यामध्ये असणार, राज्यामध्ये अजून विधान परिषद सुद्धा असते, पण इथे ते असणार नाही. फक्त काय म्हणलो, विधानसभा. संसदेतले 2 घटक कुठे कुठले, लोकसभा आणि या तिन्ही सभागृहांमधलं कुठलं कुठलं, संसदेतले 2 सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा. राज्याच्या मध्ये सुद्धा 2 सभागृह असणार आहे, विधानसभा आणि विधान परिषद. पण विधान परिषद घ्यायची नाही, फक्त कोण, विधानसभा. याच्यामध्ये जेवढी लोक आहेत त्यांच्यापैकी कोण, निर्वाचित म्हणजे निवडून आलेले, एवढीच लोक काय करणार, राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार. हा प्रश्न असतो. काय म्हणणार, निवड प्रक्रियेमध्ये कोण कोण आहे, संसदेमधील लोकसभा असू दे, राज्यसभा असू दे, त्यांच्यामध्ये कुठले, निवडून आलेली लोक फक्त मतदान करणार, निवडून आलेली लोक फक्त मतदान करणार. असं का ठेवले बघा. मी काय म्हणतोय की आपली संसद आहे, ही लोकसभा आहे, ही राज्यसभा आहे. त्या पुढच्या मुलींना मीच म्हणलोय की तुम्ही खासदार आहेस, मी राष्ट्रपती आहे, मीच काय म्हणलो तुम्हाला खासदार आहे. आणि मी समजा आता माझा कारकीर्द संपली आणि परत मलाच काय करायचं आहे, निवडण्याचं, मी निवडणुकीला उभारलो, असं छाती मोठी करू. आता मला सांगा, ह्या टिवल्या बॉलीचे कुणी कुणी केले खासदार, मीच केले, आणि ते मला सर्व मतदान करून मला निवडून देणार. म्हणजे काय बघा ना, राष्ट्रपती ज्या व्यक्तींना खासदार म्हणून देणार त्याच व्यक्तींना पुन्हा राष्ट्रपती नेमण्याचा अधिकार कसा देऊन चालला. त्याच्यामुळं यांना, कणाला, या नामनिर्देशित सदस्यांना निवड प्रक्रियेमध्ये स्थान नाही. कळते काय, निवड प्रक्रियेमध्ये स्थान नाही. ही झाली निवडणूक कशी होईल. मला संसदेमध्ये 2, लोकसभा, राज्यसभा, आणि राज्याच्या विधिमंडळातले कोणता, फक्त विधानसभा. यांच्यामध्ये कुठले सदस्य, निवडून आलेले सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये काय करतील, मतदान करतील. आता त्यांना समजा पदावरूनच काढून टाकायचं, महाभियोग चालवायचा त्याच्यावर, कलम 61 नुसार महाभियोग चालवायचा. ठीक आहे, महाभियोग म्हणजे काय, तर त्यांना पदावरून दूर करायचं. काय करायचं, पदावरून दूर करायचं. मग त्यांना पदावरून दूर करणं म्हणजे काय, राष्ट्रपतींना, तर बाबा फक्त एकच कारण आहे, अखंड देशाचे प्रथम नागरिक आहे, 140 कोटी जनतेचं एकच पहिला प्रमुख व्यक्ती आहे, काहीतरी मान सन्मान असणार नसणार. म्हणून त्यांना जर का पदावरून काढून टाकायचं असलं तर त्याच्यासाठी विशेष शब्द ठेवला, महाभियोग. मग महाभियोग म्हणजे काय, जर का राष्ट्रपती संविधान धरून वागत नसतील, कृती करत नसतील, त्या एकाच कारणावरून त्यांना काय केलं जाते, पदावरून दूर केलं जातं. कोणत्या कारणावरून, संविधानाच्या विरुद्ध किंवा संविधानाचा भंग करणारी कृती असेल तर, अन्यथा करता येत. मग आता बघा, यांना पदावरून दूर करायचं, मग आता सगळी प्रोसेस तीच आहे, फक्त आता कोणाला घ्यायचं नाही, विधानसभेला घ्यायचं नाही, आणि यांना घ्यायचं. कळते का बघ.
म्हणजे पदावरून दूर करत असताना लोकसभा, सॉरी, संसद असणार आहे. संसदेचे कोण? लोकसभा आणि आता इथं सगळेच म्हणायचे, सर्वच लोक काय करतात? मतदान करतात. सर्वच लोक मतदान करतात. सर्व लोक म्हणजे कोण कोण असणार? नामनिर्देशित सुद्धा असणार. आणि म्हणजे म्हणजे मी याला निवडून दिले, पण मीच माणूस किलो वागण झालोय. मग आता ही पण म्हणू शकतात ना, तू माणसात नाहीस, तू बाजूला. कळते का बघ? यांना मला निवडायचा अधिकार नाही, पण यांना मला काढून टाकायचा अधिकार आहे. कळते का बघ? बरोबर. त्याच्यामुळे इथं कन्फ्युजन दरवेळी होते. निवडताना संसदेचे दोन्ही सभागृह, विधानसभा काय करतात? निर्वाचित सदस्य म्हणजेच निवडून आलेले सदस्य काय करतील? मतदान करतील. दुसरं, पदावरून काढून टाकत असताना बघा, फक्त लोकसभा आणि राज्यसभा काय करेल? मतदान करेल. लोकसभा आणि राज्यसभा मतदान करेल. आणि हे त्यांचे सर्व सदस्य असतील, नामनिर्देशित असतील, परत तुमचे निवडून आलेले सगळे असतील, पण यांचं जे मतदान असेल ते कसं असेल? कोणतं असेल? कोणतं? विशेष बहुमत, स्पेशल मेजॉरिटी पाहिजे. विशेष बहुमताचा अर्थ काय? की बाबा 2/3 मतदान पडलं पाहिजे. किती मतदान पडलं पाहिजे? 2/3 मतदान पडलं पाहिजे. समजा माझ्याकडे 300 जण तिथं उपस्थित आहेत. 300 जणांच्या पैकी 200 लोकांनी मतदान केलं, तरच महाभियोग काय होईल? संमत होईल. राष्ट्रपतींना पदावरून दूर करायचं आहे. राष्ट्रपतींना म्हणतोय मी, कोणाला? राष्ट्रपतींना. तर कुठल्याही सभागृहामध्ये मांडा. राज्यसभेमध्ये पहिला विधेयक मांडा किंवा लोकसभेमध्ये पहिला विधेयक मांडा, काही अडचण येणार नाही. कुठेही मांडा. शेवटी दोन्ही सभागृहाचं नेतृत्व करतायत ते एकटे. बरोबर. त्यामुळं राष्ट्रपतींना जर का पदावरून काढून टाकायचं असेल तर कोणतं बहुमत पाहिजे? विशेष बहुमत पाहिजे. विशेष बहुमत कोणत्या सभागृहाचं? दोन्ही पण सभागृहाचं काय पाहिजे? विशेष बहुमत पाहिजे. जे मेन विधेयक आहे ते कुठल्याही सभागृहामध्ये पहिल्यांदा मांडा. त्या सभागृहाने मान्य केलं की पलीकडल्या सभागृहामध्ये मांडा. कळते का बघा? दोन्ही सभागृहात एकदम मांडायचं नसतं. कुठलीही गोष्ट कधीही दोन्हीकडे एकदम मांडली जात नाही. एक तर पहिला इकडे मांडायची, नंतर इकडे मांडायची. नाही इकडे मांडणार, नंतर इकडे मांडणार. कळालं? ठीक आहे. इथे तुम्हाला सगळी कलम दिलेली आहेत. एक एक कलम व्यवस्थित बघू. एक एक शब्द लक्षात ठेवू. काय लक्षात ठेवू? एक एक शब्द. बरोबर. बघा, कलम बघू. भारताचे कोण? राष्ट्रपती असतील. त्याच्यानंतर 53 मध्ये काय म्हणणार? कार्यकारी अधिकार. काय म्हणणार? कार्यकारी अधिकार. 54 मध्ये काय सांगितलं? निवडणूक. काय सांगितलं? निवडणूक. आणि 55 मध्ये सांगितलं निवडणुकीची. पहिला निवडणूक शब्द येईल का निवडणुकीची पद्धत येईल? पहिला निवडणूक, नंतर निवडणुकीची पद्धत. पहिलं काय सांगितलं? राष्ट्रपती. दुसरं काय सांगितलं? कार्यकारी अधिकार. तिसरं काय सांगितलं? निवडणूक. चौथं काय सांगितलं? निवडणुकीची पद्धत. बरोबर. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर कलम 56 मध्ये काय सांगितलं? कार्यकाळ. काय सांगितलं? कार्यकाळ. कार्यकाळ सांगितलं किती वर्षाचा असेल? तो सुद्धा आपण बघू किती वर्षाचा आहे? 5 वर्ष सांगितले. 5 वर्ष. ठीक आहे. 56 मध्ये काय सांगितलं? कार्यकाळ. आता 57 सांगितलं 5 वर्ष तुम्ही राहू शकताय. 5 वर्षानंतर संपलं, मग परत काय करायचं? तुमची पुनर्निवडणूक होऊ शकते. मग 57 मध्ये काय सांगितलं? पुनर्निवडणूक. पुनर्निवडणूक. त्याच्यानंतर बघा, 58 मध्ये काय सांगितले? निवडणुकीसाठी आवश्यक पात्रता. काय सांगितले आहे? पात्रता. पात्रता किती पाहिजे? 58. किती पात्रता आहे? 58. आणि 59 मध्ये बघा, अटी आणि शर्ती. राष्ट्रपती पदाच्या अटी आणि शर्ती. कळून किती? शेवटी 60 खूप महत्वाचं. राष्ट्रपतींची शपथ. 60 मध्ये काय येणार? शपथ. आणि शेवटी 61 काय सांगितलं? राष्ट्रपतींच्या वरती महाभियोग. ही मेन कलम आहेत. त्याच्यानंतर 62 काय जास्त महत्वाचं नाही, फक्त समजून घ्या. राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास ते भरण्यासाठी निवडणूक घेण्याची वेळ काय असेल? निवडणूक घेण्याची वेळ. बरोबर. त्याच्यानंतर कलम 72 महत्वाचं, म्हणजे राष्ट्रपतींच्या बाबतची ही कलम झाली. त्याच्यानंतरची पुढची ही 3 कलम महत्वाची आहेत राष्ट्रपतींच्या बाबतची. कलम 72 मध्ये काय सांगितलं? राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार. काय आहे? मी परवा तुम्हाला ती कंडिशन सांगितली, आपण डिस्कस करत होतो की बाबा मृत्यूदंडाची शिक्षा झाली, राष्ट्रपतींच्याकडे पत्र लिहिलं, मी सर चुकून मारले, माझ्याकडनं असं झालंय, तसं झालंय, हे झालं, ते आयुष्यात परत ईट उचलून कोणाला मारणार नाही, मान वरती काढून जगणार नाही, अजिबात नाही, एवढं सांगतो तुम्हाला. असं बरोबर. तुमचाच माणूस असं लिहिलं राष्ट्रपतींना. आणि राष्ट्रपतींनी काय केलं? मंजूर दिली. लईच कळवळ आली, दिली माफी आणि माफी दिली. मग त्याला तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याला परत अपील करू शकत, म्हणजे त्याला माफीच नाही. कळते का? म्हणजे एकदा त्यांनी माफी दिली, हा त्याला क्षमादानाचा अधिकार.
मग माफी कशी दिली जाते? समजा एक मला 10 वर्ष शिक्षा झाल्या तर ती शिक्षा कमी सुद्धा होऊ शकते, 8 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष, पूर्णतः माफ पण होऊ शकते, ठीक आहे. किंवा शिक्षेचं स्वरूप सुद्धा बदलून दिलं जातं. समजा कडक कारावास दिलाय तिथं फक्त कारावास दिला जाऊ शकतो, किंवा पूर्ण शिक्षा माफ सुद्धा होते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, याला म्हणतोय कलम 72 नुसार काय झालं, राष्ट्रपतीचा कोणता अधिकार आहे? क्षमादानाचा अधिकार. 1, 2, 3 1, 2, 3 शिव म्हणायचं अध्यादेश काय केला? 1, 2, 3 म्हणजे काय? अध्यादेश काय असतो बघा. काय झालंय, संसदेचं अधिवेशन असतात. काय असतात? अधिवेशन. अधिवेशन म्हणजे सगळेजण एकत्र येऊन बसणार, बरोबर. एकत्र येऊन बसतील, चर्चा करतील, काहीतरी निर्णय घेतील, त्याच्यावरती मान्यता देईल किंवा मान्यता देणार नाही, हे झाले सगळेजण एकत्र बसतील. आता ही आहे राज्यसभा, ही आहे लोकसभा. लोकसभा ही 3 वेळा बसते एकत्र येईल, ठीक आहे. कधी म्हणजे गरज वाटली तर परत अधिवेशन एकत्र येतील किंवा ह्याला एकत्र येतील. राज्यसभा बऱ्यापैकी कायम त्यांचे अधिवेशन सुद्धा चालू असतात. पण काय असते की मी राष्ट्रपती आहे समजा, आणि अचानक अशी काहीतरी ही आली, समजा आत्ताची जी कंडिशन आहे, समजा पेपर फुटीचे प्रकरण चालू आहे आणि संसदेचं अधिवेशनच चालू नाही, संसदेचं अधिवेशन सुरू नाही, आणि मला पटकन वाटायला लागले की बाबा आता ही लोक किंवा विद्यार्थी एवढे आक्रमक झालेत की आता जाळपोळ जाईल तिथं भारतामध्ये जाळपोळ सुरू झाला समजा, बरोबर. मग अशा कंडिशन मध्ये संसद भरून किंवा तो कायदा पारित करू शकत नाही लगेच, कोणता? पेपर फुटी संबंधीचा कायदा करू शकत नाही, बरोबर. मग आता राष्ट्रपतीच फ्रेममध्ये येणार पुढं. राष्ट्रपती म्हणणार की मी माझ्या सहीनिशी काय करतोय, हा अध्यादेश जारी करून काय करतोय, जोपर्यंत संसदेचं संविधान काय अधिवेशन होत नाही तोपर्यंत काय करूया, मी सांगतो हा कायदा पारित झाला म्हणून प्रत्येकावर. याला म्हणते अध्यादेश. अध्यादेश हा एक प्रकारचा कायदाच असतो. संसद जसा कायदा करते तसाच कायदा काय असतो, कोणाचा असतो? अध्यादेशांचा, राष्ट्रपतीचा अध्यादेश असतो. पण कसं असतं, त्याला लिमिट असते 6 महिने. काय असतं? 6 महिने 6 आठवडे हे लिमिट असते. तोपर्यंत तो अध्यादेश टिकतोय. समजा परत तिथं अधिवेशन भरलं, कोणाचं? राज्यसभेचं भरलं, लोकसभेचं भरलं, बरोबर. मग राज्यसभा आणि लोकसभा अधिवेशन भरल्यानंतर ते समजा कायदा मंजूर झाला तर कायदा तसंच राहणार. समजा मंजूर झाला नाही तर अध्यादेश काय होणार? रद्द होणार. अध्यादेश काय होणार? रद्द होणार. मग परत काही संसद त्या अध्यादेशामध्ये बदल पण करू शकते. समजा राष्ट्रपती म्हणजे काय नाही त्याला फाशी द्यायची, पेपर फोडला की फाशी द्यायची, चालू करायचं. उद्या पेपर आहे आपला, समजा युथ फाउंडेशनचा पेपर आहे आणि बंड्या पेपर आणून गेले, पेपर आणायला गेले, झेरॉक्स मध्ये गेले, हळूच पेपर उघडून बघितला, 2-4 प्रश्न बंड्याला दिसले. आला इथं आणि नंतर रिव्हिल झालं, मला ते झेरॉक्सवाल्याचं पोरगू झालं, सर ते पोरगू पाटलेलं प्रामाणिक नव्हतं बघा, पेपर फोडून बघितला त्यानं. पेपर फोडीचा प्रकार झाला. बंड्याने येताना 4 प्रश्न 4 जणांचं सांगितलं, त्या 4 जणांनी 16 जणांचं सांगितलं, बरोबर आहे. 4 मार्क प्रत्येकाला मिळाले. माझ्या कंडिशन मध्ये बंड्याला फाशी द्या पाहिजे, कायद्याला फाशी द्यावी ना. मग समजा संसद म्हणली की नाही ही फाशी शिक्षा जास्त होत्या, आपण हाच काय करूया, 14 वर्षाचा कारावास करूया. म्हणजे काय झाली, शिक्षेमध्ये बदल करू शकतोय, अध्यादेशामध्ये बदल होऊ शकतोय, तो रद्द होऊ शकतोय, किंवा आहे तसा सुद्धा लागू होऊ शकतोय जर का त्याला मंजुरी मिळाली तर. हा अधिकार कोणाचा आहे? राष्ट्रपतीचा. हा किती कलम सांगितलाय म्हणून तो महत्वाचा आहे. 123 मध्ये काय सांगितलं आहे? अध्यादेश, राष्ट्रपतींचा अध्यादेश. अजून एक अध्यादेश असतो कोणाचा? राज्यपालांचा. कोणाचा असतो? राज्यपाल. आता राज्यपालांचं बघा, फक्त काय करायचं बघा, हे 2 पुढे आणायचं, 1 पाठी बघायचं. किती झालं? 213. 123 राष्ट्रपतींचा, 213 कोणाचा? राज्यपालांचा. मग दोघांचं पण अध्यादेश चांगलं लक्षात राहतील. 123, 1, 2, 3 कोणाचा? आणि 2, 1, 3 लक्षात राहील. 3 ला हलवायचा नाही, काहीच लक्षात नाही. सर मला हे वाटलं तुम्ही 1, 2 फिरलो, सांगितलं 2, 3 फिरवतो आणि काय तयार करतो? हा सर राज्यपालांचा. चांगलं नाही, बरोबर. काय येणार आहे? फक्त हे 2 इंटरचेंज. 213 हा काही राज्यपालांचा अध्यादेशाचा अधिकार असेल, ठीक आहे. आता हे परत एकदा आपण काय करू बघू, महत्वाची कलम असेल. शेवटचा अजून राहिलं 143 काय सांगितलं बघा, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असेल. म्हणजे राष्ट्रपतींना काहीतरी वाटलं की बाबा मला काहीतरी अडचण वाटायला लागल्या देशाच्या ह्याच्यामध्ये, मला एखादा कायदा तयार करायचा, अध्यादेश काढायचा आहे, काहीतरी गोष्टी करायच्या आहेत आणि मला काय करायचं आहे, सरकार मला कळून झाले काय करावं, याच्याबद्दल कायदेशीर मार्गदर्शन मला पाहिजे.
हो चला लावणार. सीजीआय ना, सीजीआय म्हणलो, सीजीपी नाही म्हणलो मी. सीजीपी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीला फोन लावायचं नाही. चीफ जस्टिसना फोन लावायचा आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, बरोबर, सीजीआय यांना फोन लावला. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे असतील त्यांना आपण फोन लावला, बरोबर आहे. आणि फोन लावला म्हणतो असा असा प्रॉब्लेम झालाय आणि मला काय द्या, अमुक अमुक एखाद्या गोष्टीबद्दल मला कायदेशीर सल्ला द्या. हा सल्ला मागण्याचा जो अधिकार आहे तो कशाचा सांगितलं, कलम 103 सांगितलं, कलम 143. हा अधिकार कुणाचा आहे, राष्ट्रपतींचा आहे. आता मग काही प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणू शकते हा तुम्ही असं असं करा. कधी कधी सर्वोच्च न्यायालय आम्हाला काही विचारू नका, काय म्हणते, आम्हाला काय विचारू नका त्या प्रकरणाबद्दल, आम्हाला माहिती आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय हा सल्ला देऊ शकते, देण्यास नकार सुद्धा देऊ शकते. पण कधीतरी 1947च्या अगोदरच्या काही जर घटना असतील किंवा अशा कायद्याचा अर्थ लावायचा असला तर बाकी सर्वोच्च न्यायालयाला काय करायचं आहे, तुम्हाला त्याच्याविषयी जी काय माहिती पाहिजे तो सल्ला देणं बंधनकारक असते. आणि एकदा सर्वोच्च न्यायालयाने सल्ला दिला की असं असं करा तर तो राष्ट्रपती मानतीलच काय, नाही. राष्ट्रपतींच्या वरती फक्त एकच बंधन आहे, एकच बंधन आहे म्हणलो, त्याला मान्यच करावं लागतं राष्ट्रपतींना, ते म्हणजे घटना दुरुस्तीचं विधेयक. कोणतं, घटना दुरुस्ती विधेयक. दुसरं आहे त्याला मान्यता देऊ शकत नाही, तटवू शकतात, ते म्हणजे अर्थविधेयक, धन विधेयक. त्याला परत पाठवू शकत नाहीत पण ते काय करू शकतात, तटवून धरू शकतात. म्हणजे या गोष्टी आहेत ना राष्ट्रपतींच्या, त्या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवणं, बाकी राष्ट्रपतींच्या वरती कोणाची वरचढ होऊ शकत नाही. ठीक आहे, पुढं पहिला बघा, ते थोडं ब्लँक करतो म्हणजे परत लक्षात राहील. हा आता बघा आपण त्याची गट्टी करू. ठीक आहे, बघा एक किती सांगितलं, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 72, 123, 143. ठीक आहे, आता बघा पहिला राष्ट्रपती असतील, दुसरं कार्यकारी अधिकार असेल, म्हणून हे दोन्ही एकत्र पाठ करणार. पहिला राष्ट्रपती, नंतर त्यांचा कार्यकारी अधिकार, बरोबर. त्याच्यानंतर इथं दोन निवडणुका आहेत, दोन निवडणुका, एक असणार निवडणुकीचं कलम, दुसरं निवडणुकीची पद्धत, दोन कलम पाठ होतील. त्याच्यानंतर हा सेपरेट पाठ करणार कुणाचा, एक हे दोन, एक सेपरेट नको, एकत्र पाठ करून हे दोन. 56 मध्ये काय सांगितलं, काय सांगितलं, कार्यकाळ किती असेल, 5 वर्ष. आणि तो कार्यकाळ संपल्यानंतर लगेच सांगितलं काय करा, पुनर्निवडणूक किंवा पुनर्नियुक्ती सांगितली, बरोबर. 56, 57 मध्ये 58, 59 एकत्र पाठ करणार, गट्टच पाठ करायचं म्हणजे लक्षात राहते, बरोबर. हे दोन गट्टे एकत्र केलं, हे दोन गट्टे एकत्र केलं, हे दोन गट्टे एकत्र केलं. आता बघा पहिल्यांदा काय सांगणार, पात्रता. 58 मध्ये काय सांगितली, पात्रता. पात्रता सांगून झाल्यानंतर 59 मध्ये सांगितल्या अटी आणि शर्ती, अटी आणि शर्ती. शेवटी 60 मध्ये शपथ, 61 मध्ये महाभियोग, 72 मध्ये क्षमादानाचा अधिकार, 123 मध्ये अध्यादेश, 143 मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागण्याचा. लक्षात राहतील चांगलं, परत एकदा रिपीट करा, एकत्र पुसतो तर मग आपण पुढे जाऊ. हा सांगा, 52 राष्ट्रपती, 53 राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार, त्याच्यानंतर 54 निवडणूक, 55 निवडणुकीची, 56 कार्यकाळ, 57 पुनर्निवडणूक करायची, त्यांची व्यक्तीची पुनर्नियुक्ती करायची, 58 पात्रता, 59 अटी आणि शर्ती, 60 61 123 72 आधी 72 घ्या, त्याच्यानंतर 123 अध्यादेश आणि 143 सर्वोच्च न्यायालयाचे. लक्षात राहतील चांगलं. ठीक आहे, चल हे झालं आपलं, हे झालं, चल ठीक आहे. थोडं थोडं एक एक घेऊ, फक्त वाचायचं. महत्वाचं काय असेल तर मी तुम्हाला अंडरलाईन करायला सांगतो, नंतर लिहिताना लिहून घेऊ. ठीक आहे, हा 1 नंबर कार्यकारी अधिकार काय आहेत आता सांगितले. ह्याच्यामध्ये पटपटपट वाचायचं आहे. ज्याही पंतप्रधान घेणार त्याही या पहिल्या वाक्याचा परत तुमचा उल्लेख होणार.
म्हणजे जिथं जिथं त्यांचं कार्य आहे ते परत एकदा आपल्याला येणार आहे. फक्त वाचून घेऊ काय नाही. पंतप्रधानांची नियुक्ती करायची, झालं. त्यांचा राजीनामा स्वीकारायचा, परत इतर मंत्र्यांची नियुक्ती करायची, त्यांचा राजीनामा स्वीकारायचा. म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करणार? राष्ट्रपती. मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊन प्रशासन चालवायचं. राज्यपालांची नियुक्ती करायची, महत्वाचा प्रश्न झाला बघा इथे. राष्ट्रपती कुणाची नियुक्ती करणार? राज्यपालांची नियुक्ती करतात. म्हणून अजून सुद्धा आपले राज्यपाल कोण आहेत? विष्णुदेव, बरोबर. विष्णुदेव वर्मा आहेत, ते सध्या कोण आहेत? राज्यपाल आहेत, बरोबर. मग राज्यपाल जे आपले आहेत, मग त्या राज्यपालांची नेमणूक कोण करणार? राष्ट्रपती. राष्ट्रपतींची नेमणूक कुणी केल्या? सगळ्या संसदेच्या सदस्यांनी आणि विधानसभेने केल्या. मग समजा मला सांगा, ही सगळी लोक आहेत बीजेपीची. मग अशा म्हणलो, द्रौपदी मुर्मू मॅडम कोणाच्या आहेत? बीजेपीच्या. मग त्या निवडून देतील, काँग्रेसला निवडून देतील का राज्यपाल म्हणून? त्या राज्यपाल म्हणून कोणाला निवडून देतात? भाजपच्याच राज्यपाल तयार होतो. लक्षात आलं का बघा? पुढं पुढं भारताच्या वतीने आंतरराष्ट्रीय करार, मग सांगितलं सगळे करार कोणाच्या नावावर होतात? राष्ट्रपतींच्या. सशस्त्र सेनांचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? सर्वोच्च सेनापती. सरसेनापती कोण असा आहे? राष्ट्रपती. संरक्षण दलाच्या प्रमुखांची नियुक्ती सुद्धा कोण करतात? राष्ट्रपती. त्याच्यानंतर पुढं विधिमंडळाचे अधिकार, संसदेचे अधिवेशन बोलवायचं, संसदेचे अधिवेशन स्थगित करायचं, लोकसभा विसर्जित करायचा अधिकार महत्वाचा आहे. ज्यावेळी त्यांना वाटेल की आपण लोकसभा विसर्जित करायची आहे, आपल्या ह्याच्यानुसार काय करू शकतात? लोकसभा विसर्जित करू शकतात. राष्ट्रपतींचे संदेश दोन्ही सभागृहांना संबोधित करणे, त्याच्यानंतर कोणत्याही सदनात संदेश पाठवू शकतात ते, की हे विधेयक असं आहे तसं आहे, या गोष्टी त्या बोलवू शकतात. पुढं विधेयकांना मंजुरी द्यायची, पुढं विधेयकांना पुनर्विचारासाठी परत पाठवून द्यायचं. आपण ज्यावेळी संसद घेणार उद्याच्या लेक्चरला, त्यावेळी तुम्हाला समजेल की तिथनं तिथं कसं बाबा ट्रान्सफर करत जायचंय. एखादं विधेयक आलं तर त्याचं वाचन कसं करणार, तिसरं वाचन, दुसरं वाचन, पहिलं वाचन, याच्यामध्ये सुधारणा करणार, आणि शेवटी त्या सगळं वाचन विचन झालं की शेवटी कुठे जाणार? ते राष्ट्रपतींच्याकडं. मग राष्ट्रपती परत म्हणतील की नाही, मला जरा अजून एक गपलत वाटल्या, परत एकदा विचार करा. काय म्हणते बघा, परत एकदा विचार करा. मग परत ते संसद त्याच्यावरती चर्चा होणं, म्हणजे काय, चुकून जरी काय चुका राहिल्या असतील तरी सुद्धा त्या काय होतात? हे होतात परत. पण धनविधेयकलाच राहिले काय? धनविधेयक होऊ शकत नाही. पुढं अध्यादेश जारी करण्यास सांगितलं, कलम विधी 123. पुढं वित्त अधिकार काय सांगा? वार्षिक अर्थसंकल्प संसदेसमोर ठेवायचा. त्याच्यानंतर धनविधेयक केवळ राष्ट्रपतींच्या शिफारसीनेच मांडले जाऊ शकते. धनविधेयक काय केलं जातं? राष्ट्रपतींच्या शिफारसीनुसारच मांडलं जातं. कोणत्याही खर्चासाठी त्यांची शिफारस आवश्यक असते. ज्यावेळी तुम्ही संसदेमध्ये बसताय आणि अर्थविधेयक किंवा ह्याच्यावरती डिस्कशन चालू असते, प्रत्येक समजा आपल्याला 80 काय म्हणलं मी, समजा आमदार आहेत, सॉरी आमदार नाही, मंत्री. प्रत्येक मंत्री आपल्या खात्यासाठी पैसे वाढवूनच मागणार ना. समजा मी काय म्हणलो, तुमच्यामध्ये मला 1000 रुपये वाटायचे आणि म्हणलं तुम्हाला जेवढा काय खर्च आहे तुम्हाला सांगा. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे माझ्याला 1000 रुपये. तुमच्या डोक्यात काय असणार? 1000 मधलं मला एकट्याला 200 कसं मिळतात ते बी बघतो, मला एकट्याला 300 कसं मिळतील. का कोण म्हणाल नाही सर एवढी सगळी आहेत, आपण बरोबर बेरीज करून बरोबर इक्वली वाटते. नाही, ज्या अर्थी तुमची मंजुरी तुम्हाला मिळवायची आहे त्या अर्थी तुम्ही वरचढ करून खर्च सांगता आणि त्या खर्चावरती डिस्कशन होते, बरोबर आहे. मग ते जे शिफारस पत्र असते ना, त्याच्यावरती कोणाची आवश्यकता आहे? राष्ट्रपतींची आवश्यकता आहे. वित्त आयोगाची नेमणूक महत्वाची गोष्ट आहे. वित्त आयोगाची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतं. नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे कोण? आता सांगितलं 148 ते 151 ही कलम कोणाची आहेत? कॅट कोण आहे? नियंत्रक व महालेखा परीक्षकांची. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कोण? किंवा जो असा व्यक्ती असतो, सरकारनं किती खर्च केलाय, सरकारकडे किती पैसा आलाय, या सगळ्याचा हिशोब ठेवायचा आणि त्याचा रिपोर्ट संसदेला नेऊन द्यायचा. मागल्या वर्षी हिनी एवढे पैसे मंजूर केले, 150 रुपये मंजूर केलेत, पण 150 रुपये मधलं केलं खर्च किती? फक्त 80 रुपये, 70 रुपये गेलेत कुठं? मग ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस कुठे करणार? संसदेमध्ये. कुठे करणार? संसदेमध्ये. म्हणजे यासाठी कोण आहे? कॅट. ठीक आहे, पुढं अर्थसंकल्प आणि धनविधेयक. अर्थसंकल्प म्हणजे काय आणि धनविधेयक म्हणजे काय? बजेट. धनविधेयक म्हणजे काय आणि अर्थसंकल्प म्हणजे काय? धनविधेयक म्हणजे
असं विधेयक जे पैशाच्या रिलेटेड असतं त्याला धनविधेयक म्हणतात. कळते का बघा? धनविधेयकाचाच एक मुद्दा म्हणजे तुमचं बजेट आहे. म्हणजे समजा हे धनविधेयक असेल पूर्ण व्याख्या, त्याच्यातला एक मुद्दा म्हणजे कोण आहे तुमचा? बजेट, अर्थसंकल्प. इतर सुद्धा गोष्टी धनविधेयक म्हणून आहेत, वित्त विधेयक म्हणून आहेत. तुमचा जीएसटी हा वित्त विधेयक म्हणून संमत केला बीजेपीनं. उसका अलग ही स्टोरी है भाई साहब. वो तिने 117 मधून मंजूर केले. हा म्हणजे सांगतो ते तेवढं त्या लेवलपर्यंत तुमचं तुम्हाला समजायला पाहिजे. 110 काय आहे, 117 काय, 117(1) काय, 117(3) काय, ह्या ज्या गोष्टी ना ह्या समजल्या एकदा की मग तोपर्यंत त्या लेवलला गेलं की कळेल, हे लगेच डोक्यात जाणार. चला पुढं. न्यायिक अधिकार सांगितलं. क्षमा, दया, माफी, शिक्षा शिथिल करणे, स्थगित करणे, तसेच शिक्षेचे परिवर्तन करणे. कलम किती? 72. मृत्यूदंडाच्या शिक्षेत दिलासा देण्याचा अधिकार आहे. हा एकमेव अधिकार फक्त कुणाला आहे? इतर कुणालाही नाही. राज्यपालांना सुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा कॅन्सल करण्याचा अधिकार. ठीक आहे. पुढं माफ म्हणते दिलासा. राज्यपाल मृत्यूदंडाची शिक्षाचे स्वरूप बदलू शकतात किंवा शिक्षा कमी करू शकतात, पण माफ करू शकत नाही. हे एकटाच असा अधिकार आहे जो फक्त आणि फक्त कुणाला आहे? राष्ट्रपतींना. पुढं न्यायाधीशांची काय करायची? नियुक्ती. न्यायाधीशांची काय करायची? नियुक्ती. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय सगळ्यांची नियुक्ती करायची. न्यायाधीशांना पदावरून हटवणे. पण हे त्याच्या आधी कुणाच्या आदेशानुसार होते सगळं? हे संसदेचा महाभियोग प्रक्रिया चालवली. संसदेने सांगितलं हा न्यायाधीश काय आहे? भ्रष्टाचार करायला लागलाय, पैसे घ्यायला लागलाय, याला काय करा? काढून टाका. राष्ट्रपती म्हणा झूट, बाजूला घे. पण एकट्या राष्ट्रपतींना हा अधिकार नसतो. एकटे राष्ट्रपती हा अधिकार बजावू शकत नाही, कारण की त्यांना कुणाची मंजुरी लागते? संसदेची. घटनात्मक अधिकार सांगितले आहेत. काय काय सांगितलं? संविधानाचे रक्षण, पालन व संरक्षण करणे, संविधानातील विविध तरतुदींची अंमलबजावणी करणे, सुनिश्चित करणे. निवडणूक आयोग, महत्वाची गोष्ट बघा, निवडणूक आयोग, युपीएससी, वित्त आयोग इत्यादी घटनात्मक संस्थांची नियुक्ती करणे. म्हणजे निवडणूक आयोगाचे जे काही तुमचे मुख्य निवडणूक आयुक्त असतील, कोण असतील? मुख्य निवडणूक आयुक्त. यांची नेमणूक कोण करणार? राष्ट्रपती. जेवढे काय तुमचे घटनात्मक आयोग आहेत त्यांच्या मेन किंवा इतर सदस्यांची नेमणूक सुद्धा कोण करतं? राष्ट्रपती करतात. लष्कर हे आता सांगितलं. सरसेनापती, सर्वोच्च सेनापती कोण आहेत? कोण आहेत? राष्ट्रपती. पुढं युद्ध जाहीर करणे कोणाचा अधिकार आहे? राष्ट्रपती. ते म्हणतात किंवा करायचं आता युद्ध, तेच शांतता प्रस्थापित करणे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. बाकी त्यांना सांगायला पाहिजे फोन करून मोदींनी, हॅलो मॅडम हा आदेश द्या. त्यांचं लिखित पत्र वगैरे लागतं. त्याच्यानंतर संरक्षण दलाच्या प्रमुखांची नियुक्ती कोण करणं? म्हणजे तुमच्या भूदलाचे प्रमुख, नौदलाचे प्रमुख, वायुसेनेचे प्रमुख, जे काही प्रमुख उपप्रमुख असतील त्या सगळ्यांचे शौर्य पुरस्कार प्रदान केले जातात. राष्ट्रपती बघितले काय? शौर्य पुरस्कार जे दिले जातात, कोणताही पुरस्कार असेल तर असं देखील आखण्यात असं व्हायचं. इथं सगळ्याच मध्ये जागा फुलली असते, इथं समोर बसले असतात राष्ट्रपती. बघा कधीही तो व्हिडिओ वगैरे आला, ज्यावेळी तुमच्या ह्यांना पद्म पुरस्कार, विविध पुरस्कार दिले जातात ना, त्यावेळी इथं गेल्यानंतर इथं असं या ठिकाणी 1 नंबरच्या खुर्चीवरती असतात तुमचे मोदी, समोर बसले असतात पंतप्रधान. आणि इथं वरती स्टेजवरती एकटे असतात कोण? राष्ट्रपती. आणि जे येतात त्यांना इथं समोर उभा केलं जातं. इथं छोटीशी स्टेज असते, त्या स्टेजवर उभा केलं जातं. त्यांना जो काही पुरस्कार द्यायचा आहे, जे काही त्यांचा मानसन्मान करायचा तो केला जातो. फोटो काढला जातो कोणासोबत? राष्ट्रपतींच्या सोबत इलेलो. आणि मोदी इथं बसलेले असतात. दिस इज डेमोक्रेसी. ही संविधानाने तेवढा अधिकार त्या व्यक्तीला दिला. पण आपण त्यांना बाहुलीसारखा वापर करतो. बाहुलीसारखा का? आत्ता काढतो तुझ्या पदावरून बाहेर. ही ताकद आहे कोणाकडे? पंतप्रधानांकडे. हे असं आहे सगळं. त्यामुळं राष्ट्रपतींचं मेन नामधारी प्रमुख त्यांना तेवढ्यासाठी म्हटलं गेलं. लक्षात आलं? पुढे मग शौर्य पुरस्कार झाले. पुढे मी काय सांगितले? राजनैतिक अधिकार. परदेशी राष्ट्रांमध्ये राजदूतांची नेमणूक करायची, ज्यालाच आपण अम्बॅसिडर म्हणतो, बरोबर? तिकडं पुढं परदेशी राष्ट्रांमधून राजदूतांना मान्यता द्यायची. आम्ही आमचा माणूस परदेशात ठेवायचा. एम्बेसी मध्ये इंडियन एम्बेसी असते, बरोबर? आम्ही म्हणलो काय, समजा मध्ये इराण इराकमध्ये भांडणं चालू होती, रशियामध्ये भांडणं चालू होती, हे आमचं काय आहे तुम्हाला हे नेमकं दूतावास काय असतो? दूतावास काय असतो की बाबा ही मेन आहे, ह्याच्यामध्ये माझी ही भारताची इमारत आहे, तो पूर्ण मोठा देश आहे. कुठला सांगितलं? कोणता इराण इराक कोणता घ्यायचा, ठीक आहे? आणि या देशामध्ये माझा असं इथं कंपन आहे, असं छोटस कंपाऊंड आहे.
त्या कंपाऊंडच्या आतमध्ये मोठी बिल्डिंग आहे कोणती? इंडियन एम्बेसी नावाची बिल्डिंग आहे. आता समजा हे मी बोलतोय अमेरिकेबद्दल, कुठं बोलतोय? अमेरिकेबद्दल बोलतोय. अमेरिकेमध्ये आमची इंडियन एम्बेसी आहे. ठीक आहे. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा जर का इथं आत यायचं असेल, कोणत्या त्या एरियामध्ये, कोणत्या या बिल्डिंगच्या एरियामध्ये यायचं असेल, तर त्याला परवानगी लागते. कोणाची? इंडियन अम्बॅसिडरची परवानगी लागते. म्हणजे जो तिथला मेन प्रमुख आहे ना, त्याची परवानगी लागते. आपल्या इथं सुद्धा ज्या अमेरिकेची एम्बेसी आहे, विविध देशांच्या एम्बेसी आहेत, यांच्या एम्बेसीमध्ये जर का जायचं असेल तर त्यांची परमिशन काढावी लागते. थोडक्यात थोडक्यात हा इलाका, समजा मी वेगळ्या कलर दाखवतो, हा इलाका समजा असा. अरे कलर बदल पैसे फुकट आहे होते. नाही नाही फुकट येईल. हा भेटले भेटले. हा आता जो कलर केलाय, हा हा जसा आहे ना, हा पूर्ण एरिया हा भारताचा समजला जातो. कळते का बघा? परदेशी भूमीतील माझं जी एम्बेसी असणार आहे ती माझी माझी प्रॉपर्टी समजली जाते. म्हणजे इंडिया आहे थोडक्यात. इंडियन एम्बेसी म्हणजे काय आहे? इंडिया आहे. म्हणून कोणत्याही राष्ट्रांच्या मध्ये जर काही युद्ध झाले, काय झाले, तर दुसऱ्या देशांच्या एम्बेसीला सोडून अटॅक केला जातो. समजा अमेरिकेमध्ये भांडणं चाललंय, आमचं तिथं खोपटा आहे एवढं छोटस खोपाट आहे भारताचं, आणि तिकडून इराण इराक आले आणि आमचा खोपटा उडविलं कुणाला? इंडियन एम्बेसीला. याचा अर्थ तुम्ही कुणावरती हल्ला केला? भारतावर. असे असं हे डेमोक्रेसीमध्ये असतं किंवा हे इंटरनॅशनल असं चाललं असतं. मग ह्या सगळ्या दूत जे असतात त्या सगळ्या दूतांची नेमणूक कोण केलं जातात? कोण करतात? राष्ट्रपती. पुढं आपत्कालीन अधिकार महत्वाचा आहे. त्यातला पहिलाच श्रीमती इंदिरा गांधींचा आहे, कलम 352, ज्याला काय म्हणतो? राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी. त्याच्यानंतर राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाते 356 नुसार. वित्तीय आणीबाणी जाहीर केली जाते 360 नुसार. म्हणजे आणीबाणीचा अर्थ आहे की काहीतरी विस्कटलंय, सरळ करायचंय म्हणून माझ्याकडे अधिकार मी घेतोय थोडक्यात. बरोबर? मग ज्यावेळी 1975 ला एमर्जन्सी लागू केली गेली, या एमर्जन्सी लागू करण्याचे मूळ कारणच काय नव्हतं, तरी सुद्धा लागू केली गेली. हे जे मेन कारण होतं कोणाचं? इंदिरा गांधींच्या पाठीमागचं, हे कोणतं होतं? कोणती लागू केली? राष्ट्रीय आणीबाणी लागू केली. कोणती? चुपडा साप सगळेच अटक केली. मग राष्ट्रीय आणीबाणी अखंड भारतासाठी लागू केली. काय केली? अखंड भारतासाठी लागू केली. राष्ट्रपती राजवट ही तेवढ्या राज्यापुरती लागू होत्या, तेवढी छोटी छोटी तुकडं तुकडं. पण राष्ट्रीय आणीबाणी ही सुद्धा छोट्या भागासाठी लागू होते, अखंड भारतासाठी सुद्धा लागू होते. आणि शेवटची वित्तीय आणीबाणी, हे आपल्याला आणीबाणी या टॉपिकमध्ये परत शिकायचं आहे, की आतापर्यंत एकदाही वापरली नाही. वित्तीय आणीबाणी आपल्याला आली नाही. 1991 ला भारतामध्ये पाक पाक ढासळलेलं होतं सगळं, पैसाच नव्हता. अशा कंडिशन मध्ये सुद्धा आपण वित्तीय आणीबाणी जाहीर केली नाही. केली काय? नाही. मग तरी सुद्धा भारत त्यातनं सावरून वरती आला. आतापर्यंत एकदाही आपण ही आणीबाणी लावलेली नाही. ही लावल्या राष्ट्रीय आणीबाणी लावलेली आहे. युद्धाच्या वेळी राष्ट्रीय आणीबाणी लावतात. पाकिस्तानच्या युद्धावेळी लावली, चीनच्या युद्धावेळी लावली, परत पाकिस्तानच्या युद्धावेळी लावली. पण युद्ध सोडून आमच्या अंग मस्ती आम्ही एकदा लावलं. कधी? 1975. हे आहे राष्ट्रपतींचे अधिकार आहेत, विविध अधिकार आहेत. खालचं जास्त काही महत्वाचं वाटत नाही. ठीक आहे. हा थोडं तिकडे चल थोडं काय दिलंय? ठीक आहे. आपण काय करू? उपराष्ट्रपती उद्याच्या लेक्चरला घेऊ, कारण की राष्ट्रपती आपल्याला लिहून घ्यायचं. ठीक आहे. व्यवस्थित राष्ट्रपती लिहून घेऊ, शांततेत पळवापळवी करायची. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांची अशी अपेक्षा आहे की मला गृहमंत्री व्हा म्हणतात. तिकडनं सौर्या म्हणाला मला गृहमंत्री व्हा. काय ना आपला धंदा पाणी मस्त चालू आहे, धंदा पाणी केलं चांगला आहे. हा ठीक आहे. टायटल टाकलं काय? राष्ट्रपती. हा ते भारी वाटते ना चार्ट बीट बघायला? बरोबर नाही? आवडत नाही? हा? कोण म्हणतो ते आवडत नाही? आताच नाही. इथनं पाठीमागचं लेक्चर मी युट्यूबला टाकणार होतो, म्हणून मी ते एकदम आता सांगा काय म्हणणं